है जो अखिल स्तरीय महा ई सेवा और आधार केंद्र संगठन ने जिलाधीश को 13 पेज का निवेदन सौंपते हुए 12 नवंबर से 3 दिन की हड़ताल की चेतावनी दी है। संगठन ने सरकार के सामने 27 मांगे रखी है, जिनमें महा ई सेवा केंद्रों को नियम शासकीय दर्जा देने, साइबर कैफे पर आपने सरकार सेवा बोर्ड लगाने की मनाही, आधार ऑपरेटरों को ब्लैकलिस्ट न करने और नए केंद्र न खोलने जैसी प्रमुख मांगे शामिल है। अखिल स्तरीय व ई महा सेवा केंद्र व आधार केंद्र यांच्या वतीने आज 3 दिवसीय संप पुकारला आहे। त्या संदर्भात काही संचालक जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहे। आपण जाणून घेऊ त्यांच्या विविध मागण्या काय आहेत आणि काय नियोजन आहे। काय सांगाल तुमच्या विविध मागण्या काय आहे याबद्दल? शासनाने केलेल्या धोरणामुळे आपल्या सरकार सेवा केंद्रावर भूकमारीची पाळी होत आहे। त्यामध्ये शासनाने विविध प्रकारचे शासन निर्णय काढलेले आहे। त्यामध्ये फेरबदल करण्याबाबतचा आमचा हा निर्णय आम्ही बंद पुकारणार आहे। शासनाने यापूर्वी आधार केंद्रात असणारे कमिशन जे होते ते आम्हाला अद्यापर्यंत मिळाले नाही आहे। कारण की 2018 पासूनचे जे आम्ही CMS मध्ये काम करत होतो, ऑनलाईनमध्ये काम करत होतो, त्यातले अद्यापर्यंत कमिशन प्राप्त झालेले नाही आहे। दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस आम्ही आपले सरकार सेवा केंद्र चालतो, शासनाने 25 एप्रिलपासून 2025ला आमचं कमिशन वाढीव करून दिलेलं आहे, परंतु 3-3 महिने आमचं कमिशन प्राप्त होत नाही। त्या कमिशन प्राप्त होत नाही, त्यामुळे आम्हाला कर्जाचा बोजा आम्हाला सहन करावा लागतं आणि आमचं कमिशनच आम्हाला वेळेवर मिळत नाही। आमचं शासनाला हेच म्हणणं आहे की आमच्या ह्याच्यातून जे पैसे कटतोय, कमिशन जे कटते ते कमिशन तत्काळ आम्हाला मिळावं, जेणेकरून आमचे ते पैसे त्यामध्ये राहील आणि आम्हाला कर्जावरून मुक्त होईल। त्यातून 3 दिवसीय संप आहे। या 3 दिवसात आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर याची पुढील भूमिका काय राहणार आपली? आता त्याच्यानंतर आम्ही उपोषण करणार आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी। अखिल स्तरीय महा ई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य मुख्यालय अमरावती। महा ई सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र यांच्या विविध मागण्यासाठी 12/11/2025 ते 14/11/2025 पर्यंत 3 दिवसाचा लक्षणीय संप करण्यात येत आहे। शासनाने दखल नाही घेतल्यास पुढील आंदोलन करण्यात येईल। महा ई सेवा केंद्राच्या समस्या, असणाऱ्या समस्या, उद्भवणाऱ्या समस्या याबाबत आमच्या संघटनेच्या वतीने दिनांक 12 ते 14 या 3 दिवसामध्ये राज्यव्यापी लाक्षणिक संप करणार आहोत। जर आमच्या मागण्या पुढे मान्य झाल्या नाही तर यापुढे मोठं आंदोलन धरू आणि आपल्या न्यायासाठी आमची संघटना सदैव महा ई केंद्राच्या संचालकाच्या न्यायासाठी आमची संघटना सदैव कार्यरत राहील व काम करत राहील व आमचे संघटनेचे पदाधिकारी सुद्धा जोमाने काम करीत आहे। आणि शासनाचे विविध धोरणातून आलेले कामं हे आपल्या सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातूनच होतो आणि ते आम्ही परिपूर्ण करतो आहे। पण आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही जनतेला न्याय कोण्या पद्धतीनं द्यायचा हेच आम्हाला कळत नाही आजच्या कंडिशनला। जे सध्या नवीन केंद्र देण्याची भूमिका सरकारने मांडली आहे, त्यामुळे जे जुने सेतू संचालक केंद्र आहे त्यांना उपासमारीची पाळी येईल। म्हणून मी सरकारला एकच म्हणतो की नवीन सेतू केंद्र देण्यात नाही यावे अशी मी नम्र विनंती करतो। झाल्यास आम्ही आंदोलन करण्याचे ठरवलेले आहे राज्यभर।